ग्राम रोजगार सहाय्यक यांच्यासाठी आपण जे काय मंडई इथे आलेला आहात त्यामध्ये आपण सहाय्यक पण आहात आणि त्यांना मदत करणारे पण आहात. तर अशा संपूर्ण 35 जिल्ह्यामधून जे काय तुम्ही मंडई प्रत्येक एक एक दोन आलेला आहात, मी पहिला प्रथम तुमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आज तुम्हाला कल्पना आहे, गेल्या 1 एप्रिलपासून संपावरती उतरून आपण लोक न्याय हक्कासाठी जे काय आपल्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही पण आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, कारण ही योजना एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला मान्यता दिलेली होती. काही तांत्रिक बाबीच्या मुळे थोडंसं जे काय मधला प्रेट जो गेला हातून गेला, परंतु आम्ही पूर्ण मागच्याच आठवड्यात त्याची पूर्ण खात्री केली. आणि म्हणून तुम्ही जे काय 2-3 मंडळी मला सारखे फोन करून काय झालं, पुढं कसं झालं, कुठपर्यंत आलंय, काय आलंय, हे जे काय या सहाय्यकांसाठी जे काय पाठपुरावा करत होता तर त्याला यश याचे दिवस आलेले आहेत. आज OP गुप्ता साहेब जे वित्त सेक्रेटरी आहेत ते कुठे, आणि त्याच्यामुळेच आजचा विषय थांबला. तर आजच त्या निर्णयाकडे आम्ही आलेलो होतो. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला का ते परत मागं हटणार नाही आहे. कारण आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी आपलं सरकार काम करत आहे. आणि म्हणून करता तुम्ही लोक सगळे शेतकऱ्यांसाठी काम करताय. म्हणून हे सरकार पण शेतकऱ्यांचं आहे, तुम्ही पण शेतकरी वर्गातले लोक आहेत. तर आम्ही आव्हान करतो तुम्हाला की आता कोणीही उपोषण किंवा ह्याच्या भानगडीत पडू नका. तुमचा मार्ग मोकळा करून देण्याची जबाबदारी जी काय आम्ही घेतलेली आहे ती आम्ही करून देतो. आणि मगाशी पण म्हणजे आजच्या कॅबिनेटला पण मगाशी आम्ही चर्चा करून स्वतः विषय मांडला, त्याच्यात खुलासा झाला. आणि त्यानंतर ह्या 3-4 दिवसा अगोदर बैठक पण झाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची की बल नेमकं याचं नियोजन कसं करायचं. कारण त्याच्यामध्ये पण आपले तुम्हाला मगाही सांगितलं तसे काही लोक आहेत, पण ते कमी प्रमाणात तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही लोक आहात. तर त्यासाठी हे सगळे व्यवस्थित अधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मगाशी पण आमचे कमिशनर आणखीन इतर आमचे अधिकारी सगळ्यांनी बसून आम्ही ते फायनलाइज करत आणलेलं आहे. आता एकच आहे की OP गुप्ता साहेब हे येथील उद्या किंवा परवा आले का आम्ही लगेच मुख्यमंत्री साहेबांशी परत भेटून, कारण 21 तारखेला शक्यतो मुख्यमंत्री साहेबांनी आमची पूर्ण महाराष्ट्राच्या याच्यामध्ये बैठक होणं अपेक्षित वाटतंय. तर त्याच्यामध्ये आम्ही आज पूर्ण म्हणजे तुम्हाला आता इथून परत उपोषण करायला लागणार नाही किंवा काही कोणाकडे धावपळ करावी लागणार नाही, अशा प्रकारचं नियोजन आम्ही करतोय. आणि तुम्हाला ह्या सगळ्या अडचणीतून मुक्त करायचं ठरवलेलं आहे. आणि तुम्हाला जे काय ठरलंय की जे काय 3 ऑक्टोबर 2024 या वेळेला जे काय ठरलं होतं तेव्हापासून आत्तापर्यंत जे काय तुम्ही उपेक्षित राहिलेलं आहात तर ते सगळं आम्ही बसून मगाशी ठरवलेलं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही पण आता एकमेकाला पुढे हा मेसेज पास करा. आणि आम्ही लवकरात लवकर याच्यावर तोडगा निघालेला आहे. फक्त त्याला बोलतो ना शिक्कामोर्तब, त्याच्यावरती एवढंच होणं बाकी आहे, ते करून तुम्हाला मी मोकळं करतो. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला परत याला उपोषण किंवा हे काही करावं लागणार नाही, याची आम्ही हमी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.